ठाण्याचे नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर आज त्यांचा पदभार स्वीकारतील। शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर महापौरपदी विराजमान होतील, तर भाजपचे कृष्णा पाटील उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर यांची वर्णी लागली आहे। ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची वर्णी लागली आहे। धर्मवीरांचा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा हा बालेकिल्ला आहे आणि आपल्या शिंदे साहेबांनी तो तसाच जपून ठेवला आहे, जतन केला आहे। शहराचा विकास खूप चांगल्या प्रकारे होत आहे। मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्राचा जसा विकास केला तसाच विकास या ठाणे शहराचा पण साहेबांचं खरंच या ठाणे शहरावर लक्ष आहे आणि हे ठाणे शहर सुंदर स्वच्छ करण्याचा आमचा हेतू आहे। भावना म्हणजे प्रथम ठाणेकर नागरिकांनी जो महायुतीला ह्या निवडणुकीत जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल ठाणेकर जनतेचे एकदा आभार। आणि आज उपमहापौर म्हणून आज मी शपथविधी घेणार आहे ते सन्माननीय महायुतीचे सर्व नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे स्थानिक नेते आमदार संजयजी केळकर साहेब, आमदार निरंजन डावखरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले आणि महायुतीचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आणि नरेशजी मस्के साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, यांचे मला उपमहापौर पदासाठी सन्मान दिल्याबद्दल त्यांचे एकदा आभार सर्व युतीचे। उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेची पकड ढिली होऊ दिली नाही आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो पाया रचला होता तो भक्कम करत आज ठाणे महानगरपालिकेवर त्यांनी भगवा फडकवलेला आहे। शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर आज विराजमान होणार आहे आणि छत्रपती शिवरायांना अर्पण करून ते आता त्या ठिकाणी पीठासीन अधिकारी आल्यानंतर त्यांची अधिकृत घोषणा होणार आहे। परंतु संख्याबळ आणि त्याचबरोबर समोर कुणीही उमेदवार नसल्याकारणानं त्यांची जी नियुक्ती आहे ती अटळ आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो अधोरेखित केलेला आहे ते कायम ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आज शिवसेनेचा हा भगवा आणि प्रामुख्यानं महायुतीचा भगवा ठाणे महानगरपालिकेवर झळकला। मराठी उपमहापौर या महापौर असं बनावं अशी नाही बघा, काहीतरी कोणीतरी राजकीय वादन जाणीवपूर्वक निर्माण करत आहे। मीरा भाईंदरला प्रामुख्यानं 82% हिंदी भाषिक आणि 18% मराठी अशी वर्गीकरण झालेलं आहे। वाढत्या शहरीकरणामुळे फार मोठ्या प्रमाणात मीरा भाईंदर शहरामध्ये हिंदी भाषिकांची वस्ती वाढते आणि त्यामुळे शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक निवडणुका आम्ही लढलो। लोकसभेमध्ये खासदार म्हणून शिवसेनेचे नरेश मस्के महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आले। मी सुद्धा गेल्या 4 टर्म त्या मीरा भाईंदर आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आमदार म्हणून काम करतोय। यावेळेस जवळजवळ 1,08,000चा मताधिक्याने माझा विजय झालेला आहे। परंतु ही वस्तुस्थिती आहे की हिंदी भाषिकांची संख्या वाढत असल्याकारणानं मराठी भाषिकांची संख्या कमी होते आणि त्यामुळे काहीतरी मराठी हिंदी भाषिक वाद करायचा आणि मीरा भाईंदरमधील एखाद्या पक्षाला त्याचा फायदा होण्यासाठी हे एकीकरण समिती अशा माध्यमातून पुढाकार घेते, आंदोलनं करते आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरते। खरं तर हिंदू मुस्लिम वाद, मराठी हिंदी वाद हा मीरा भाईंदरमध्ये काही नवीन नाही आहे, परंतु त्याचा राजकीय फायदा एका पक्षाला होण्याकरता ही मराठी एकीकरण समिती त्या ठिकाणी सातत्यानं काही ना काही आंदोलन करण्याची भूमिका करते। प्रामुख्यानं तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मी सांगते की नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत